शेतकऱ्यांचा महाएल्गार मोर्चा जो आहे तो नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरामध्ये पोहोचलेला आहे। MIDC संपूर्ण हा परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाहनांच्या ज्या आहेत त्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या जवळपास 3 ते 4 किलोमीटरच्या लागलेल्या होत्या, परंतु आता पोलिसांनी जी आहे ती वाहतूक सुरळीत केली आहे। तरी दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एका साईडवर ज्या आहेत त्या वाहनांच्या मोठ्या रांगा आपल्याला या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहेत। बच्चू कडूंनी जे आहे ते स्वतः ट्रॅक्टर अमरावतीपासून चालवत आणला होता, परंतु चक्का जाम या ठिकाणी झाल्याने वाहतूक जी आहे ती खोळंबल्याने स्वतः बच्चू कडू या ठिकाणी पायदळ चालत होते, परंतु आता पुन्हा एकदा जी आहे ती संपूर्ण या भागातली वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे आणि पुन्हा एकदा बच्चू कडू जे आहे ते सभास्थळाच्या दिशेने रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं जे आहे ते संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। कर्जमाफीची जी आहे ती प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आणि त्याच पार्श्वभूमीवर महाएल्गार सभेचं जे आहे ते आयोजन आज नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी राजू शेट्टी देखील या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेले होते, शेतकरी नेते सहभागी झालेले होते। आता हळूहळू या ठिकाणी ज्या पद्धतीनं वाहतूक कोळंबली होती ती आता पूर्वपदावर येत आहे आणि पुन्हा एकदा बच्चू कडू जे आहे ते ट्रॅक्टरमधून बसून जे आहे ते मोर्चाच्या ठिकाणी जे आहे ते सभास्थळाच्या ठिकाणी रवाना होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। अशा पद्धतीनं जे आहे ते शेतकरी जे आहे ते आपल्या गळ्यामध्ये कांद्याचे हार घालून या ठिकाणी आलेले आहेत। दुसरीकडे मोठ्या संख्येनं जे आहे ते शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। अल्टिमेटम जो आहे तो सरकारला जो आहे तो मुख्यमंत्र्यांना बच्चू कडूंनी दिलेला आहे। जवळपास 5 वाजेपर्यंत जे आहे ते तोडगा काढावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जी आहे ती धडक देऊ जी आहे ते असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे आहेत आता पायदळ जे आहे ते सभास्थळाच्या ठिकाणी निघालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो स्वतः बच्चू कडू आहे त्या ठिकाणी, जे ट्रॅक्टर जातात त्याच्यासोबत अजित नवले आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शेतकरी जे आहे ते आता नागपूरमध्ये दाखल झालेले आहे आणि पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये जे आहे ते बच्चू कडू सभेच्या ठिकाणी पोहोचणार आणि त्यानंतर राज्यभरामधून आलेल्या शेतकऱ्यांना जे आहेत ते सोबतच कार्यकर्त्यांना बच्चू कडू मार्गदर्शन करणार आहेत। आपण बघू शकतो मोठी गर्दी झालेली आहे। बच्चू कडूंशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। भाऊ काय सांगणार, मोठी गर्दी झाली, मोठी गर्दी झालेली आहे, काय सांग? अनपेक्षित लोक आलेले, आक्रोश आहे लोकांमध्ये, प्रचंड गावात दुःख आहे, वेदना आहे आणि त्या वेदना आणि लुटीचा हा आक्रोश आहे। प्रचंड लोकांमध्ये रोष आहे सरकारच्या विरोधातला आणि त्यांनी शांत केलं पाहिजे। खरं तर महाराष्ट्र बंदची चर्चा सुरू, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, सगळं गावात असंतोष आहे। साधी दिवाळी चांगली होऊ शकले नाही, हा आम्हाला पण अपेक्षा नव्हती एवढे लोक येईन म्हणून। त्या ठिकाणी बच्चू कडू आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले आहेत। शेतकरी जर आपण पाहतो शेतकरी देखील मोठ्या संख्येने या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। स्वतः राजू शेट्टी जर आपण पाहतो राजू शेट्टी देखील या ठिकाणी बच्चू कडूंसोबत या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतो उत्साह पाहायला मिळतो। दुसरीकडे सरकार विरोधात जे आहे ते घोषणाबाजी देखील या कार्यकर्त्यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं केले जात आहे। या ठिकाणी आपण अजूनही वाहनांच्या ज्या आहेत त्या रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।